नैऋत्य मान्सून सध्या मध्य अरबी समुद्राच्या आणखीन काही भागामध्ये पुढे सरकलाय। तो मुंबई कर्नाटकसह महाराष्ट्राच्या काही भागामध्ये, तर बेंगळुरूसह तामिळनाडूच्या उर्वरित भाग आणि तेलंगणाचा भाग, आंध्र प्रदेशचा आणखीन काही भाग इथपर्यंत पोहोचलाय। परिसरातील कमी दाबामुळे क्षेत्र हे चक्रीवादळ परिवलन मध्य ट्रोपोस्फेरिक पातळीपर्यंत विस्तारित आहे। 27 मे रोजी पश्चिम मध्य आणि लगतच्या उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे। मोसमी वाऱ्यांना ब्रेक कशामुळे? कोरडी हवा ही मान्सूनसाठी घातक ठरते, कारण ती मान्सूनच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक असलेल्या आर्द्रतेच्या प्रमाणामध्ये बाधा पोहोचवते। मान्सून म्हणजे उबदार आर्द्र हवा समूहामुळे होणारा पाऊस आहे। जर हवा कोरडी असेल तर ती बाष्पीभवन कमी करते आणि ज्यामुळे ढग तयार होण्यास मदत होत नाही। कोरड्या हवेचा मान्सूनवर परिणाम होतात। आर्द्रता कमी होणं, कोरड्या हवेमुळे वातावरणातील आर्द्रता कमी होते। ही आर्द्रता ढगांच्या निर्मितीसाठी आवश्यक असते। आर्द्रता कमी झाल्याने ढग तयार होत नाहीत आणि पाऊसही पडत नाही। पेरणीला एक पाऊस कधी? तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये मान्सून पूर्व पाऊस विश्रांती घेणाऱ्या शेतीची कामं उरकावा। 27 मे ते 1 जून दरम्यान संपूर्ण राज्यामध्ये 4ही विभागात पावसाची शक्यता ही विखुरलेली आणि गडगडाटी स्वरूपाची राहील। पावसाचं प्रमाण हे मुंबई, कोकण, नगर, पुणे आणि नाशिक या भागामध्ये जास्त राहील। कमी वेळेत जास्त पाऊस हा अनुभवायला लागेल। बाकी विभागामध्ये 1 ते 6 जूनपर्यंत सूर्यदर्शन राहील। यावेळी शेतकऱ्यांनी नांगरणी व खणीची कामं उरकून घ्यावीत आणि पुढे जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा, असं हवामान अभ्यासकांकडून सांगण्यात येते।